नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आता भारतीय राजघटना किंवा इंडियन पॉलिटी यावरील जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील त्याचं एक क्विक रिव्हिजन करणार आहोत। हा व्हिडिओ लेंदीसुद्धा होऊ शकतो, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेत मार्क गेन करण्यासाठी मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। घटना निर्मिती बी.एन. राव यांची संविधानिक सल्लागार म्हणून नेमणूक लॉर्ड वेवेल यांनी केली। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव मांडला। त्यात घटना समितीची सहमती 22 जानेवारी 1947 रोजी मिळाली। त्यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावात सार्वभौम, स्वतंत्र व गणराज अशी रचना होती, पण मूळ घटनेत मात्र सार्वभौम, लोकशाही, गणराज असा बदल केला। नंतर 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये। त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता समाविष्ट करण्यात आले। म्हणून आता सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज असे शब्द आहेत। पंडित नेहरूंच्या ठरावात नसणारा बंधुता हा शब्द मात्र प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आला। घटना समितीचे सचिव H.V.R. अय्यंगार हे होते, तर उपसचिव पद हे जुगल किशोर खन्ना यांच्याकडे होते। 3 डिसेंबर हा दिवस ॲडव्होकेट डे म्हणून पाळला जातो, कारण पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा तो जन्मदिवस आहे। सुरुवातीला मूळ जी घटना होती ती 277 पानाची व सुमारे 90 शब्दाची होती, 90,000 शब्दाची होती, तर काही ठिकाणी 251 पाने सुद्धा दिलेली आहेत। घटना निर्मिती करण्यासाठी सुमारे 63,96,729 रुपये खर्च आला, म्हणजेच राऊंड फिगरमध्ये आपण 64 लाख म्हणू शकतो। भारत संघराज्य आहे असा युक्तिवाद घटना समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला। घटना समितीची पहिली बैठक पंडित जवाहरलाल नेहरूंनी आमंत्रित केली होती। घटना समितीला ब्रिटिश सरकारने मात्र शुभेच्छा पाठविल्या नव्हत्या। अंतरिम सरकारमध्ये 5 मुस्लिम लीगचे मंत्री नव्याने सहभागी झाले होते, त्यात जोगेंद्रनाथ मंडल हे एकमेव हिंदू होते। त्यानंतर महत्त्वाची दुसरी माहिती म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायम अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे झाले। उपाध्यक्ष S.C. मुखर्जी, त्याचबरोबर T.T. कृष्णामाचारी ही दोघंजण उपाध्यक्ष होते आणि संविधान सभेचे सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची नियुक्ती झाली। आता सर B.N. राव यांची नियुक्ती संविधान सल्लागार म्हणून लॉर्ड वेवेल यांनी केलेली होती, मी अगोदरच सांगितलेलं आहे। घटना समितीचे सचिव H.V.R. अय्यंगार यांची निवड झाली। N. गोपालस्वामी अय्यंगार हे मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी एक जण आहेत। त्यांनीच कलम 370 जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतुदीचा मसुदा तयार करण्याचे प्रमुख कार्य केले होते। कोणी? N. गोपालस्वामी अय्यंगार, ते मसुदा समितीचे सदस्य होते। त्यानंतर 1951 साली जनसंघ पक्षाची स्थापना झाली। त्यांचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे आहेत। श्यामाप्रसाद मुखर्जी आणि M.R. जयकर हे घटना समितीत बिगर काँग्रेस सदस्य आहेत। तसेच बिगर काँग्रेस सदस्य कोण कोण होते? सरदार हुकुमसिंग, महावीर त्यागी, डॉ. आंबेडकर पहिले त्यांनी निवडून आले होते, पण नंतर मुंबईमध्ये त्या राजीनामा दिला M.R. जयकर यांनी आणि तिथून मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचं तिकीट घेऊन निवडून आले। K.T. शाह, ठाकूरदास भार्गव, P.S. देशमुख, श्यामाप्रसाद मुखर्जी, N.R. अय्यर, N.G. अय्यगार, M.R. जयकर, B. शिवराय, हृदयनाथ कुंजरू, टेकचंद बक्षी, डॉ. राधाकृष्णन, S.C. मुखर्जी आणि सच्चिदानंद सिन्हा आणि K. संथानाम।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला कुठं होते मग, तर पूर्व बंगाल प्रांतात होते. जगेंद्रनाथ मंडल व इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसोत्तर तिकिटावर निवडून आले होते, पण तो भाग पाकिस्तानमध्ये गेला म्हणून त्यांना मुंबई प्रांतातून निवडून आणलं आणि मुंबई प्रांतामध्ये तेव्हा M.R. जयकर हे आले होते निवडून. मग त्यांनी राजीनामा दिला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडून आले. आता सर B.N. राव जे की लॉर्ड वेवेल यांनी त्यांना संविधानिक सल्लागार म्हणून नेमलं होतं, त्यांच्याबद्दल माहिती अशी की त्यांचं नाव बेनेगल नरसिंह राव असं होतं. ICS परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. घटनेचा कच्चा मसुदा यांनीच तयार केला होता. त्यात 243 कलमे होते. त्यात दुरुस्ती करून 395 कलमे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं. त्याचबरोबर बेनेगल नरसिंह राव यांचे बंधू सर्वाधिक काळासाठी RBIचे गव्हर्नर, जसं की 1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957 पर्यंत होते बेनेगल रामाराव. त्यानंतर म्यानमारची घटनाही B.N. राव यांनीच बनवलेली आहे. तर आपल्याला एक प्रश्न असा आला होता की जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी कोणते लोकशाहीला व्यवस्थेला अनुसरून नाही, आणि पर्यायी दिले होते. मुक्त आणि निरपक्षपाती निवडणुका हे लोकशाहीचं चांगलं लक्षण आहे. त्याचबरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा हे सुद्धा चांगलं लक्षण आहे. आणि तिसरं होतं कायद्यासमोर समानता, आणि चौथं होतं अल्पसंख्याकांचं शासन. आणि या प्रश्नाचं उत्तर होतं अल्पसंख्याकांचं शासन. का तर अल्पसंख्याकांचं शासन असल्यास बहुसंख्याकांवर अन्याय होईल आणि लोकशाहीत कोणतेही एकाच शासन नसते. लोकशाही निवडून दिलेल्या पक्षाचे शासन सत्तेवर येते. लोकशाही व्यवस्थेला अनुसरून व्यक्तीची प्रतिष्ठा, कायद्याचे राज्य, कायद्यासमोर समानता आणि मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. त्यानंतर आपण त्रिमंत्री योजनेमध्ये अध्यक्ष होते लॉर्ड पॅथिंग लॉरेन्स, जे की भारतमंत्री होते, आणि सदस्य होते सर स्टॅफर्ड क्रिप्स, जे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते, आणि H.V. अलेक्झांडर हे लॉर्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष होते. संविधान सभा निर्मितीची तरतूद कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये करण्यात आली. त्यानुसार रचना व निवडणुका झाल्या. 24 मार्च 1946 साली कॅबिनेट मिशन दिल्लीला पोहोचले आणि 5 ते 12 मे दरम्यान 1946 सिमलाला सर्वपक्षीय चर्चा. मात्र मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्याने 16 मे 1946 रोजी स्वतःची चेक योजना जाहीर केली आणि त्यालाच आपण कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना म्हणून ओळखतो, ज्यानुसार घटना समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर भारत एक संघराज्य स्थापन केले जाईल असं सांगितलं आणि घटना तयार होईपर्यंत व्हायसरॉयच्या नियंत्रणाखाली हंगामी सरकार स्थापन करावे असं सांगितलं. त्यानंतर संघराज्यात हिंदू बहुल व मुस्लिम बहुल प्रांताचे कायदेमंडळात समान प्रतिनिधित्व असतील, म्हणजे बहुल म्हणजे जास्त प्रमाणात. संविधान सभेची पहिली बैठक दिल्लीमधील सेंट्रल हॉल या ठिकाणी सकाळी 11 वाजता सोमवारी झाली. यात तात्पुरते अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा हे झाले, ज्यांचं नाव J.B. कृपलानी यांनी सुचवलं होतं किंवा यांच्या शिफारशीनुसार झाले. आणि त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अंथनी यांची निवड झाली. या बैठकीला पाकिस्तानच्या मागणीमुळे मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर होते. त्यामुळे एकूण सदस्यापैकी 211 सदस्य हजर होते. त्यात 9 महिलासुद्धा हजर होत्या. याच अधिवेशनात अध्यक्षाने म्हणजेच जे की तात्पुरते अध्यक्ष बनले होते सच्चिदानंद सिन्हा यांनी चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या 3 देशाच्या संदेश किंवा सदिच्छा संदेश वाचन केलं.
या पहिल्या बैठकीचे उद्घाटन लॉर्ड वेव्हल यांना करायचं होतं, पण काँग्रेसचा विरोध असल्याने पहिल्या बैठकीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं आणि यांनीच ही पहिली बैठक बोलवलेली होती. पहिल्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष विचारल्यास आपण सच्चिदानंद सिन्हा हे उत्तर देऊ शकतो, पण कायमस्वरूपी अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. मग या संविधान सभेचे एकूण किती सत्रे भरली तर ती होती 11 सत्रे, जे की 1946-47 दरम्यान 5 सत्रे भरली आणि 14 ऑगस्टला मध्यरात्री, कारण भारत स्वतंत्र होणार होता म्हणून एक सत्र भरलं आणि त्यानंतर 1948ला 2 सत्रे भरली आणि 1949ला परत 4 सत्रे भरली आणि संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 रोजी झाली. त्या दिवशी 284 सदस्यांनी घटनेच्या तिन्ही प्रतीवर सह्या केल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले. यात 395 कलमे, 8 परिशिष्टे, 22 भाग होते, पण सद्यस्थितीत 465 कलमे, पण आजही शेवटचं कलम हे 395 कलम आहे. 12 परिशिष्टे, ज्यामध्ये 9, 10, 11, 12 ही ॲड करण्यात आली नवीन परिशिष्टे आणि 25 भाग, ज्यामध्ये 4A, 9A, 9B, 14A हे ॲड केलं आणि 7वा भाग जो होता तो वगळण्यात आला. मग 4A भाग हा 42वी घटनादुरुस्ती 1976ला ॲड केला. 9वा भाग 74वी घटनादुरुस्ती 1992ला ॲड केला. 9वा B भाग हा 97वी घटनादुरुस्ती 2011ला ॲड केला आणि 14A हा भागसुद्धा 42वी घटनादुरुस्ती 1950 रोजी ॲड केला. 299 पैकी 284 सदस्यांनी राजघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. त्या दिवशी बाहेर पाऊस पडत होता आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी काही तरतुदी लागू झाल्या, ज्यामध्ये कलम 5, 6, 7, 8, 9 जे की नागरिकत्वाशी संबंधित होतं, कलम 60 राष्ट्रपतीची शपथ, कलम 324 निवडणुका, कलम 366-67 व्याख्या व अर्थबोधन, 379, 380 तात्पुरती संसद व तिचे सभापती उपसभापती, 388 हंगामी संसद व हंगामी विधिमंडळे, 391, 92, 93 आकस्मिक परिस्थितीतील राष्ट्रपतीचे अधिकार संक्षिप्त. त्यानंतर नवीन अनुसूच्या घटना अंमलात आल्यानंतर कुठल्या झाल्या तर नवी अनुसूची जी जमीन सुधारण्यासाठी झाली, जिच्यासाठी पहिली घटनादुरुस्ती 1951मध्ये केली. त्यानंतर 10वी अनुसूची किंवा परिशिष्ट पक्षांतरबंदी 52वी घटनादुरुस्ती 1985 रोजी. 11वी अनुसूची पंचायत राज 73वी घटनादुरुस्ती 1992. 12वी अनुसूची नगरपालिका 74वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये करण्यात आली. त्याचबरोबर भारतीय राजघटना तयार करण्यासाठी घटना समितीची 11 सत्रे भरली हे तर आपल्याला माहीतच आहे, पण भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टाच्या ठरावावर अनुसूचित होते. त्याचबरोबर कायद्याचे राज्य या तत्त्वाचे अद्यप्रवर्तक सर एडवर्ड कोक हे होते. ब्रिटिश घटना लिखित आहे, तेथील संसद सर्वोच्च आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, तर काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. त्याचबरोबर SC, ST आणि OBCची व्याख्या संविधानात दिलेली नाही, मात्र ॲंग्लो इंडियनची व्याख्या संविधानात दिलेली आहे.